हाय, मी वैष्णवी. चला तर मग सांगलीकर सुरुवातीपासून सुरू करूया. काहीतरी वेगळं आयुष्यात पाहिजे ना, त्यासाठी आमचं सरकार आम्हाला वसतिगृहामध्ये गॅदरिंगची सोयी-सुविधा उपलब्ध करून देतं. हां, गव्हर्नमेंटचं. मेहंदी ती काढलो त्यासाठी आवरायचं होतं आम्हाला आणि तीच मेहंदीचा कर्ज आमच्या तोंडावर पण दिसत ऐसा होता. तुम्ही मत बघू करो मेरी शकता. जान, ती लपवण्यासाठी लाइफ तोंड में कुछ तर अच्छा काय करो तर यार. लावायला पाहिजे ना तोंडाला, ते लावलं. त्यानंतर खोटी दागदागिने गोळा करून एक सुंदरशी बॅग तयार केली. 4 जणींमध्ये एक बॅग तयार केली. कारण प्रत्येकाचे वेगवेगळे कॉस्ट्यूम होते. मग पेटपूजा, कामदूजा असं करत चाललं आमचं काम. त्यानंतर तुम्हाला लेहंगा दाखवते. लेहेंगा काय म्हणतात सॉरी ते. सॉरी सॉरी ते कपडे ते व्यवस्थित ठेवलेले आणि सावित्रीबाई फुले यांची जयंती असल्यामुळे त्यांची जयंती मनवली आणि गरिबांचं दुकान म्हणजे तुळशीबाग इथं आम्ही प्रस्थापित झालो. प्रस्थापित असं झालं. नंतर मग मेकअप करायला घेतलो. विद्या सोनवणे मेकअप जी करत होती. मंगल भावानया मंगल. आणि मी वैष्णवी दगडे मला जे काम येत नाही ते दुसऱ्यांना करू लागायला ते म्हणजे साडी नेसणे म्हणजे स्वतःला येत नाही दुसऱ्यांना नेसवायला. त्यानंतर कसलं मस्त टवका दिसत आहे ना आणि ही एक समोर तुम्हाला बॅग दिसणार आहे ही सारखी तुमच्या समोर येणार आहे कारण म्हणजे एक तर आमचं सामान आहे कारण म्हणजे दोन मला दाखवायची आहे. तर त्या झाल्यावर ना आम्हाला एक काय म्हणतात त्याला आकाश गगनी वाहन आलतं न्यायला. त्यात आम्ही सवार झालो. ज्या पद्धतीने सवार होत आहो ती जरा पद्धत कॅज्युअल आहे पण ठीक आहे. त्यानंतर ऊन खूप लागत होतं कारण छत नव्हती आमच्या सवाराला वाहनाला. त्यानंतर मग पोहोचलो पण आणि पोरींचे कपडे जरी घातले तरी अंगातला मर्द रांगला तरी माझ्यात जात नसतो. मग त्याचं जरा शक्तीचं असं प्रदर्शन केलं. काकूंना थोडी मदत केली. आधार ते ढकललं. नंतर विद्याला दिलो मी बॅग कारण मला तिथं पोइनवाणी चालायचं होतं. तिथं पोरगं बनायचं नव्हतं. सिस्टीम कशी चालू आहे ते सगळं बघितलं आणि ह्याचा दुसरा पार्ट बघायचा असला तर नक्की दुसरा व्हिडिओ बघा. थँक्यू सो मच.